घडामोडी। वर्षानुवर्षे रखडलेल्या ठाणे स्थानकातील विविध प्रकल्पांना रेल्वे मंत्र्यांनी दाखवला हिरवा कंदील। नाशिक येथून देवनार कत्तलखान्यात नेण्यात आलेल्या 6 बैलांची कळवा पोलिसांनी केली मुक्तता। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते ठाण्यातील 29व्या रामभाऊ माळगी व्याख्यानमालेचा शुभारंभ। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक नगर रचनाकार ठाणे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। ठाण्याच्या मनोरमा नगर येथील ज्ञानपीठ विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न। वर्षानुवर्षे रखडलेल्या ठाणे स्थानकातील विविध प्रकल्पांना रेल्वे मंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला आहे। वर्षानुवर्ष रखडलेल्या लक्षावधी ठाणेकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या विस्तारित ठाणे स्थानकाच्या तसेच सॅटिस 2 या प्रकल्पांना रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी शुक्रवारी ठाणेकरांच्या साक्षीनेच हिरवा कंदील दाखवला। सार्वजनिक बांधकाम मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ठाणे व त्यापुढील रेल्वे प्रवाशांच्या समस्या ऐकण्यासाठी ठाण्यात झालेल्या बैठकीत प्रभू यांनी प्रवाशांना दिलासा देणारे अनेक निर्णय घेतले। उपनगरीय रेल्वेच्या रोजच्या गोंधळामुळे दिवा येथे रेल्वे प्रवाशांचा उद्रेक झाल्यानंतर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरेश प्रभू यांना ठाण्यापलीकडील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांची सोडवणूक करण्याची आग्रही मागणी केली होती। त्यानुसार झालेल्या या बैठकीत विस्तारित ठाणे स्थानक आणि ठाणे पूर्व येथील सॅटिस 2 सह अनेक प्रकल्पांबाबत चर्चा झाली। या बैठकीला खासदार राजन विचारे, खासदार कपिल पाटील, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, सुभाष भोईर, संजय केळकर, डॉक्टर बालाजी किणीकर, रवींद्र चव्हाण, गणपत गायकवाड, नरेंद्र पाटील, ठाण्याचे महापौर संजय मोरे, उपमहापौर राजेंद्र साप्ते, सभागृह नेते नरेश मस्के, कल्याण डोंबिवलीच्या महापौर कल्याणी पाटील, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक SK सूद, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक हेमंत कुमार, MRVC चे व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय, कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक PB तायल, मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम, पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र कुमार, मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचे सचिव विनीत कुमार, कोकण रेल्वेच्या अध्यक्षांच्या सचिव आशा सन्याल, ठाणे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, महापालिकेचे तांत्रिक सल्लागार बालाजी कन्सल्टंटचे प्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते। ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान विस्तारित ठाणे स्थानक करण्यास कुठलीही तांत्रिक अडचण नसल्याचा निर्वाळा वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर प्रभू यांनी याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले। तसेच दुसऱ्या टप्प्यात एलिव्हेटेड लूप तयार करण्याच्या दृष्टीनेही अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रभू यांनी दिले आहेत। लोकांना भेडसावत आहेत, त्यामध्ये तांत्रिक कोणत्या गोष्टीची करण्याची आवश्यकता आहे लक्षात घेण्यासाठी किंवा आपल्याला माहितीच आहे परंतु लगेचच्या लगेच त्यावर कारवाई करण्यासाठी त्या गोष्टीसाठी आणखीन काय मेंटेनन्सची आवश्यकता असल्या मेंटेनन्स करण्यासाठी त्यासाठी काय निधी लागेल तो निधी देण्यासाठी मी एका तांत्रिक टास्कफोर्सची निर्मिती करण्याचा आदेश चेअरमन रेल्वे बोर्डनं दिला आहे। हा टास्कफोर्स लवकरच कार्यवाहीत होऊन या इकडच्या सेंट्रल रेल्वेच्या प्रत्येक प्रश्नावर लक्ष देईल। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा, आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना। यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। नाशिक येथून देवनार कत्तलखान्यात नेण्यात येणाऱ्या 6 बैलांची कळवा पोलिसांनी मुक्तता केली आहे। नाशिक येथून देवनार कत्तलखान्यात नेण्यात येणाऱ्या 6 बैलांची मुक्तता करण्यात कळवा पोलिसांना यश आले आहे। खारेगाव टोल नाका येथून काही जनावरांना
कत्तलीसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे सदर कार्यकर्त्यांनी एक ट्रक अडवला। या ट्रकमध्ये 6 बैल असल्याचे उघडकीस आले। हे बैल घोटी येथून देवनार कत्तलखान्यामध्ये नेण्यात येणार होते। या ट्रकमध्ये बैलांसाठी चारा अथवा पाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती असे कळवा पोलिसांनी सांगितले आहे। बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न। त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची। उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते ठाण्यातील 29व्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचा शुभारंभ झाला आहे। भारत हा शेतीप्रधान देश आहे। शेती बरोबर औद्योगिक क्षेत्राचा विकास साधला तर उद्याचा समृद्ध भारत घडेल असे मत केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले। 29व्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचा शुभारंभ केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाला। या प्रसंगी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प घुमताना सरस्वती सेकंडरी शाळेच्या मैदानात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। या प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ भाजपा नेते विनय सहस्रबुद्धे, रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे अध्यक्ष आणि ठाणे शहराचे आमदार संजय केळकर उपस्थित होते। व्याख्यानमालेचे प्रास्ताविक करताना केळकर यांनी मागील 28 वर्षाचा आढावा घेतला। उद्याचा भारत या विषयावर आपली मते मांडताना सुरेश प्रभू यांनी सांगितले की सन 1978 नंतर चीनने शेती या प्रमुख व्यवसायाबरोबर औद्योगिक क्षेत्रात केलेल्या क्रांतीमुळे आपल्या देशापेक्षाही अधिक लोकसंख्या असून सुद्धा अल्पावधीत जागतिक पातळीवर देशाची आर्थिक प्रगती साधून नावारूपास आला। कालचा भारत आणि आजचा भारत याची तुलना करताना सुरुवातीच्या काळात भारताने जपानला प्रचंड प्रमाणावर खनिज निर्यात केले। त्यातून जपानने स्टील सारख्या धातूची निर्मिती करून स्वतःची प्रगती साधली, पण आपला देश हा चुकीच्या ध्येय धोरणामुळे प्रगतीचा आलेख वाढू शकलेला नाही। या चुकीच्या धोरणामुळेच मागील काही वर्षात भारताची अधोगतीच झाल्याचे प्रभू यांनी सांगितले। तसेच आज आपल्याला मानसिकता बदलण्याची गरज आहे असे प्रतिपादनही प्रभू यांनी मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक नगर रचनाकार ठाणे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक नगर रचनाकारास 10,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे। या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली आहे। तक्रारदार हे विकासक असून मुरबाड येथील जागेचा अंतिम सीमा आखणी आराखडा मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक नगर रचनाकार पांडुरंग शेळके यांनी तक्रारदाराकडून 70,000 रुपयांची लाच मागितली होती। त्यापैकी 40,000 रुपये श्री शेळके यांनी तक्रारदाराकडून स्वीकारले होते। त्यानंतर याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्यात आली होती। उर्वरित रकमेतील 10,000 रुपये तक्रारदार देणार होता। त्याप्रमाणे लाचलुचपत विभागाने सापळा रचला होता। काल दुपारी 1:30 वाजता 10,000 रुपये स्वीकारताना श्री शेळके यांना अटक करण्यात आली आहे। घर घ्यायचं आहे तर मग या तिलक कन्स्ट्रक्शन मध्ये कोणत्याही प्रकारची रक्कम न भरता फक्त बँकेच्या सुलभ हप्त्यावर आपल्या आवडीचे घर आजच बुक करा। तिलक कन्स्ट्रक्शनचे शहापूर, अकलोली, अंबाडी, असनगाव या ठिकाणी गृह प्रकल्प सुरू आहेत। तर मग वाट कसली बघताय? आपल्या मनपसंत घराची निवड करण्यासाठी आजच भेट द्या तिलक कन्स्ट्रक्शन। संपर्क 9987386997 अथवा 9664557979। ठाण्याच्या मनोरमा नगर येथील ज्ञानपीठ विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले आहे। ठाण्याच्या कोलशेत रोड येथील मनोरमा नगर येथे ज्ञानपीठ एज्युकेशन सोसायटीचे ज्ञानपीठ विद्यालय व हेलिकॉन इंग्लिश स्कूल असून या विद्यालयात परिसरातील सर्वसामान्य घरातील मुले शिक्षण घेत आहेत। या मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यालयाच्या वतीने दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते।
याही वर्षी मनोरमा नगर येथील जीवन संग्राम मैदान येथे शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन पार पडले। या स्नेह संमेलनात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध नृत्य आविष्कार सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। यावेळी स्थानिक नगरसेविका सौ स्नेहा पाटील, नगरसेवक मधुकर पावशे, शिक्षण अधिकारी श्री रघुनाथ बेलदार, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शिवाजीराव शिंदे, जीवन संग्राम मंडळाचे अध्यक्ष सुरेश भोईर, ज्ञानपीठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब दगडे, उपाध्यक्ष दिगंबर चोरमले सह इतर पदाधिकारी व शिक्षक तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात। टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात। शोपीस नको, धडधड वाढते ठोक्यात, टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते। तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा। आमचा पत्ता पुढील प्रमाणे। धन्यवाद।